नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेक डिझाइन घेऊन आलेली आहे आणि ही डिझाइन बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि खूप सुंदर अशी ही ब्लाउज डिझाइन तयार होते। चला तर मग आता सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला अस्तरचा कपडा कट करायचा आहे। तयार ब्लाउजची लांबी मला 13.5 इंच हवी आहे, म्हणून 1 इंच वाढवून मी 14.5 इंच ब्लाउजची लांबी घेतलेली आहे। गळा आहे 9.5 इंचचा, अर्धा इंच वाढवून मी 10 इंच गळ्याची लांबी घेतलेली आहे। गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। मोंडा घेतलेला आहे 6 इंचचा आणि बगलचा आकार दिलेला आहे। तसेच गळ्याला सुद्धा मी गोलाकार दिलेला आहे। आता आपल्याला अस्तरचं कापड हे कट करून घ्यायचं आहे। चेस्ट आहे 8.5 इंच, म्हणून मी ब्लाउजची रुंदी 2 इंच वाढवून 10.5 इंच ब्लाउजची रुंदी घेतलेली आहे। आता आपल्याला अस्तरचं कापड हे कट करून घ्यायचं आहे आणि हे अस्तरचं कापड मेन कापडवरती ठेवून आपल्याला मेन कापड सुद्धा कट करून घ्यायचं आहे। सर्व बाजूने आपल्याला अर्धा इंच कापड शिल्लक सोडून मेन कापड कट करून घ्यायचं आहे। आता ही ब्लाउज डिझाइन बनवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा कॅनव्हास पेपर घेतलेला नाही, अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने मी ही डिझाइन बनवणार आहे। आता आपल्याला मेन कापड आणि अस्तरचं कापड हे जोडून घ्यायचं आहे। अगोदर आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित अर्धा इंचावरती आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। आता खालच्या साइडने सुद्धा मेन कापड आणि अस्तरचं कापड जोडून घ्यायचं आहे। ब्लाउजच्या वरच्या साइडने मी हे अस्तरचं कापड ठेवून मेन कापड आणि अस्तरचं कापड जोडून घेतलेलं आहे। आता जे शिल्लकचं राहिलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता गळ्यावरती अगदी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत। यामुळे आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते। आता हा गळा आपल्याला पलटून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित हाताने हे आपल्याला गळ्याला आकार देऊन यावरती आता आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे। आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला अशी एक दाबटीप द्यायची आहे। त्यानंतर खालच्या साइडने सुद्धा आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे। आता आपलं मेन कापड आणि अस्तरचं कापड ज्या बाजूने जोडायचं राहिलेलं आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं आता हाताने प्लेन करून आपल्याला मेन कापड आणि अस्तरचं कापड हे जोडून घ्यायचं आहे। आता जे शिल्लकचं राहिलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता मागच्या साइडचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे। 4 इंच अंतरावरती आपल्याला हे टक्स मारून घ्यायचे आहे। आता आपल्याला डिझाइन बनवायची आहे, त्यासाठी मी इथं 3 इंच रुंदीची एक पट्टी घेतलेली आहे। तिला आपल्याला अशी फोल्ड मारून एक शिलाई मारायची आहे। या पट्टीची आपल्याला एक फ्रिल बनवायची आहे। आता यावरती आपल्याला अगदी छोट्या छोट्या चुन्या मारून घ्यायच्या आहे, म्हणजे याची आपल्याला फ्रिल बनवून घ्यायची आहे। आता हाताने व्यवस्थित याच्या आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहे। आता सर्व फ्रिल मी ही बनवून घेतलेली आहे। आता गळ्यावरती आपल्याला अशा पद्धतीने खळूने आकार द्यायचा आहे। यावरती आपल्याला फ्रिल जोडायची आहे। त्या अगोदर मी आता गळ्यावरती एक लेस लावून घेणार आहे। गळ्याच्या अगदी जवळून आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाउज पीसवर मॅचिंग लेस सुद्धा घेऊ शकता। आता लेसवरती आणखी एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला फ्रिल जोडून घ्यायची आहे। खळूने आपण जो आकार दिलेला आहे त्या आकारावरती आपल्याला व्यवस्थित ही फ्रिल जोडून घ्यायची आहे। आता आपल्याला आपण जे गळ्यावर जवळून लेस लावलेली होती त्या लेसच्या अगदी जवळ एक लेस आणखी लावायची आहे आणि फ्रिल पर्यंत आपल्याला ही लेस लावत आणायची आहे।
यावरती आणखी एक टिप मारून घ्यायची। आता दुसऱ्या साइडने सुद्धा अशाच पद्धतीने एक लेस लावून घ्यायची आहे। फ्रिल पर्यंतच आपल्याला ही लेस लावायची आहे। आता त्यानंतर आपण जी फ्रिल लावलेली आहे त्या फ्रिलवरती सुद्धा एक लेस लावायची आहे। आता जी फ्रिलची शिलाई आहे ती शिलाई आपल्याला या लेसने पूर्ण अशी झाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी ही लेस लावून घ्यायची आहे। आता या लेसवरती आणखी एक टिप मारून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ब्लाउजची बॅकनेक डिझाइन तयार झालेली आहे। ही डिझाइन बनवायला अतिशय कमी वेळ लागतो आणि खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन तयार होते। तुम्हाला माझी आजची ही ब्लाउज डिझाइन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राइब नक्की करा आणि हो शेअर देखील करा। धन्यवाद।